हॅलो, मी दर्शन आणि आपलं स्वागत आहे फूड मिनियम मराठीमध्ये. बार्बिक्यू नेशन्समध्ये आपल्याला वेलकम ड्रिंकसोबत एक स्टार्टर्स मिळतं, क्रिस्पी कॉर्न्स. सो त्याच पद्धतीचं आणि त्याच चवीचं क्रिस्पी कॉर्न्स आज आपण बनवणार आहोत. चला तर मग बघूया बार्बिक्यू स्टाईल क्रिस्पी कॉर्न्स. त्यासाठी आपण बाजारातून मिळणारे कॉर्न्स घरी आणलेले आहेत आणि कॉर्न्स आपण पहिले स्वच्छ पाण्याने या ठिकाणी धुवून घेणार आहोत. कॉर्न्स हे रेडीमेड आपल्याला सोलून मिळत असतात बाहेर. सो ते निवडलेले किंवा सोललेले कॉर्न्स मी आणलेले आहेत. त्याला एका पाण्याने आपण चांगलं वॉश करून घ्यायचं आहे आणि प्रॉपर वॉश केल्यानंतर परत पाणी टाकून आपण हे कॉर्न्स उकळून घेणार आहोत. तर वॉश केल्यानंतर पाणी टाकलेलं आहे आणि त्यामध्ये 1 चम्मचभर मीठ टाकून आपल्याला हे कॉर्न्स उकळून घ्यायचे आहेत. तर आता आपण हे कॉर्न्स उकळायला ठेवलेले आहेत. झाकण न झाकता आपल्याला हे कॉर्न्स उकळून घ्यायचे आहेत. 5 मिनटामध्ये कॉर्न्स हे उकळून होऊन जातात आणि त्याचा रंगही बदलतो. उकळल्यानंतर आपल्याला हे पाणी आपल्याला ड्रेन करून घ्यायचं आहे, म्हणजे एखाद्या गाळणीमध्ये किंवा चाळणीमध्ये आपल्याला चाळून हे कॉर्न्स सुटसुटीत करून घ्यायचे आहेत. कॉर्न जरा थंड झाल्यावरती आपण त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर आणि मैदा या दोघंही घटक आपण या ठिकाणी टाकणार आहोत. 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर आणि 1 चम्मच मैदा या ठिकाणी मी टाकलेला आहे. त्यानंतर आपण यामध्ये हळद पावडर, लाल तिखट आणि धने पावडर हे मसाले या ठिकाणी घालून घेणार आहोत. त्यानंतर हे मिश्रण आपल्याला सगळं एकजीव करायचं आहे. या ठिकाणी फक्त एक लक्षात घ्यायचं की आपल्याला या ठिकाणी पाणी ॲड करायचं नाही आहे आणि आपण चवीनुसार मीठ देखील घातलेलं आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपण त्या कॉर्न्सला प्रॉपर कोटिंग व्हावी आणि फ्राय करताना छान सुटसुटीत ते क्रिस्पी बनावी यासाठी आपण ही कोटिंग या ठिकाणी करत आहोत. तर पाणी न घालता 2 चम्मच कॉर्नफ्लॉवर, 1 चम्मच मैदा आणि मसाले आपण या ठिकाणी घालून घेतलेले आहेत. मी अजून जरा 1 चम्मच या ठिकाणी कॉर्न पावडर घालणार आहे. बघा, या पद्धतीने प्रत्येक दाना हा सुटसुटीत झाला पाहिजे. आणि यामध्ये आपण आता थोडा लिंबू देखील पिळून घ्यायचा आहे. बरेच जण यामध्ये गार्लिक लसूण पेस्ट टाकतात, आपल्याला ती घालायची नाही, याच्यामुळे उग्र वास येतो. सो मी अजून या ठिकाणी जरा कॉर्नफ्लॉवर घालून घेतलेली ॲड केलेली आहे. तर आपल्याला आता हे सगळे कॉर्न गरम तेलामध्ये फ्राय करून घ्यायचे, तळून घ्यायचे आहेत. तर लक्षात ठेवायचं आहे, तेल हे फार जास्त गरम आपल्याला करायचं नाही आहे. मीडियम गरम तेलामध्ये आपल्याला हे कॉर्न्स फ्राय करून घ्यायचे आहेत. कॉर्न्स फ्राय करत असताना एक काळजी नक्की घ्यायची आहे, जरा हे कॉर्न्स टाकताना सांभाळून आपल्याला ठिकाणी सोडायचे आहेत. का तर हे कॉर्न्स फुटू शकतात आणि आपल्या अंगावरती गरम तेल हे उडू शकतं. सो काळजीपूर्वक आपल्याला हे कॉर्न यात गरम तेलामध्ये सोडायचे आहेत. बऱ्याच वेळा कॉर्न्स हे फुटतात. एकदा कॉर्न सोडल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम हाय करायची आहे. हाय फ्लेमवरतीच हे कॉर्न्स तुमचे क्रिस्पी बनतील. तुम्ही मीडियम किंवा लो फ्लेमवरती जर कॉर्न तळले तर ते क्रिस्पी होत नाहीत, तेलगट बनतील. कॉर्न सोडल्यानंतर आपल्याला गॅसचा फ्लेम पूर्ण हाय करायचा आहे आणि अशा पद्धतीने गोल्डन होईपर्यंत आपल्याला कॉर्न्स हे तळून घ्यायचे आहेत. तर अशा पद्धतीने आपले हे कॉर्न्स एकदम क्रिस्पी तळून झालेले आहेत. यामध्ये गार्निशिंगसाठी आपण अतिशय बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर हे घालून घेणार आहोत आणि चटपटीत टेस्ट लागण्यासाठी थोडा लिंबू टाकून आपण मिक्स करून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपला सोपा एकदम क्रिस्पी कॉर्न्स हे रेडी झालेलं आहे. तुम्ही देखील चिल्ड बिअरसोबत हे क्रिस्पी कॉर्न्स नक्की ट्राय करू शकतात. रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.